हॅलो गाईज, मी सोनाली. तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी भेटतोय आपण आज, आणि आज आपण स्पेशल ठिकाणी आलेलो आहे, ते म्हणजे बँगलोर. इथलं शिवम शिवाट जे टेम्पल आहे, जे 24/7 आज ओपन असतं. तर इथलं जे कम्फर्ट मॉल आहे त्याच्या पार्किंगमधून आपल्याला इथे एंट्री करायला मिळते. पण छान असं इथे आता एक दर्शन पास घेणार आहोत, शूज काढणार आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत. 250चा आम्ही दर्शन पास काढलेला आहे आणि भव्य मूर्ती पाहून उजेचे रिॲक्शन आहे का, जस्ट वाव, खरंच वाव आहे कम्प्लीट. ही आपल्याला भांडी दिसत आहेत, कळालं नाही आधी काय आहे. त्यांनी आपल्या हातामध्ये रुद्राक्ष दिलेले आहेत मणी, जे की 108 होते. त्यानंतर लक्षात आलं की हो, हे आता आपल्याला 108 मणी, जे की रुद्राक्ष मणी आपल्याला पुढे एक एक भांड्यात टाकून 108 वेळा त्याचा मंत्र जप करून पुढे जायचं आहे. आणि शेवटी जो धागा आहे तो टाय करायचा आहे, म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम्स ते टाय करून पुढे जायचं आहे. अतिशय सुंदर अशी 32 फुटाची ही गणपतीची मूर्ती आहे. ते पार करून पुढे गेल्यानंतर आपल्याला पंचधाम यात्रा करायला मिळते. खरंच अतिशय सुंदररित्या त्यांनी तिथे छान त्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तिथे आपल्याला छान असं पंचधाम यात्रा होते. खरं तर अतिशय सुंदर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. इथून आता आपण बाहेर पडतो आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला छान दुधाने अभिषेक करायला मिळतो. तुम्ही पाहू शकता की असं इथे अभिषेक केला जात आहे, पण आपल्याला इथे शूटिंग करायला अलाउड नव्हतं. तर आपण पुढे येऊन आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होणार आहे. सगळेच खूप एक्सायटेड होतो. मी खरं तर 12 ज्योतिर्लिंगांचं असं दर्शन घेतलेलं नाही आहे. तिथे मला तेही भेटलं, अतिशय प्रसन्न वाटलं. खरंच त्यांनी खूप छानरित्या ते बनवलेलं आहे. पुढे जाऊन आपल्याला इथे दिवा वगैरे देतात. दिवा, एक कॉईन आणि जे अग्निकुंडामध्ये टाकायचं आहे ते एक दिलेलं आहे. तिथे उभे राहून आपल्या मनातल्या जे पण इच्छा आहे ते उभे राहून बोलायच्या आणि ते कॉईन आपल्याला तिथे सोडायचं आहे. आणि हा दिवाही या पाण्यामध्ये सोडायचा आहे. त्यानंतर ही मूर्ती पाहू शकता, 65 फूट ही मूर्ती आहे. अतिशय देखणी मूर्ती आहे. खरंच जे पण शिवाचे भक्त आहेत ते इथे येऊन त्यांनी इथे एकदा तरी आलं पाहिजेच. शेवटी हे अगरबत्तीचं काम आपण ओजसला सोपवलेलं आहे. इथे छान अशी अगरबत्ती लावून आम्ही फोटोशूट केलं आणि छान इथे असं बसून पाहिलं की वाव, काय सुंदर वातावरण आणि प्रसन्न वातावरण आहे इथलं. थोडंसं बसूयात आणि मग घरी जाऊयात. चला, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.